जय मित्रांनो, तर आता नवी मुंबई बद्दल बऱ्यापैकी कमेंटच होत्या की नवी मुंबईच्या मैदानी चाचणीचा कट ऑफ नेमका कशा प्रकारे लागू शकतो यावेळेचा, ज्या 445 यावेळेस जागा आहे, तर यावेळेचा कट ऑफ अंदाजित कशा प्रकारे लागू शकतो. सोबतच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की 6 मार्च, 7 मार्च, 9 मार्च व 10 मार्च या दिवसांच्या मैदानी चाचणीमध्ये नवी मुंबईला मुलांना रँक वाईज कशा प्रकारे मार्क मिळालेले आहेत, त्याच्या सोबतच मागच्या ज्या 185 इतक्या जागा होत्या, तर त्यांच्यासाठी मैदानी चाचणीचा मागच्या वेळेचा कट ऑफ 185 जागांसाठी कशा प्रकारे लागला आहे, तर या वेळेच्या 2025च्या 445 इतक्या जागांसाठी अंदाजे मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व ज्यांनी नवी मुंबईला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला समोरच्या ज्या काही समोर अपडेट येत राहतील नवी मुंबई बद्दलच्या, तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी नवी मुंबईला अर्ज केलेला असेल समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आताचा जर आपण विचार केला तर 185 जागा मागच्या वेळेस होत्या, तर यावेळेस 445 इतक्या जागा आहेत. म्हणजे दुप्पट जागा यावेळेस आपल्याला, दुप्पट ते अडीचपट जागा यावेळेस आपल्याला या 2025च्या भरतीमध्ये नवी मुंबईला दिसून येतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण जिल्हा विशेषच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मुंबई शहरपेक्षा आपल्याला कधीही मुंबई जीआरपी व नवी मुंबई हे जिल्हे आपल्याला कधीही परवडतील. तर आपण जर 185 जागांचा जर विचार केला मागच्या वेळेचा, तर कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, तर एससीबीसीचा 28, ओपनचा 41, ईडब्ल्यूएसचा 28, त्याच्यानंतर एससीचा 29, ओबीसीचा 30, अशा प्रकारे सर्वसाधारणचे कट ऑफ हे अशा प्रकारे लागलेले आहे. म्हणजे 30च्या खालीच कट ऑफ आपल्या मैदानी चाचणीच्या मागच्या वेळेचे आपल्या लागलेले आहेत. तर आता जर आपण विचार केला तर महिला कॅटेगरीचा जर आपण मागच्या वेळेचा विचार केला तर बऱ्यापैकी म्हणजे सर्वच महिला तिथं पात्र झालेल्या होत्या. ज्यांना 25च्या वरती मार्क होते, बऱ्यापैकी महिला तिथं लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या होत्या. तर आता जर आपण सर्वसाधारणचा पण विचार केला तर 30च्या आसपासच जवळपास ग्राउंडचं मेरिट हे मागच्या वेळेस नवी मुंबईचं लागलेलं होतं 185 जागांसाठी. तर यावेळी 445 इतक्या जागा आहेत. तर आता जर आपण बघितलं, आता 4 दिवसांचा आपण मैदानी चाचणी बघू, रँक वाईज कशा प्रकारे मुलांना मार्क्स पडलेले आहेत. 6 मार्चला 50 वाले 2, 48 वाले 1, 47 वाले 13, 45 वाले 64, 44 वाले 10, 43 वाले 87, 42 वाले 21, 41 वाले 84, 40 वाले 68, 39 वाले 41, 38 वाले 85, 37 वाले 25, 36 वाले 90, अशा प्रकारे 6 मार्चला रँक वाईज मुलांना मार्क्स पडलेले आहेत. त्याच्यानंतर 7 मार्चचा जर विचार केला तर 7 मार्चला 50 वाले 2, 48 वाले 11, 47 वाले 43, 45 वाले 105, 44 वाले 10, 43 वाले 139, 44 वाले 42 वाले 56, 41 वाले 105, 40 वाले 98, 39 वाले 53, 38 वाले 127, त्याच्यानंतर 37 वाले 35, त्याच्यानंतर 36 वाले 117, अशा प्रकारे मैदानी चाचणीमध्ये 7 मार्चला रँक वाईज मुलांना मार्क्स पडायला लागले. त्याच्यानंतर 9 मार्चचा जर विचार केला तर 50 वाले 3, 48 वाले 2, 47 वाले 39, 45 वाले 82, 43 वाले 145, 42 वाले 44, 41 वाले 112, 40 वाले 72, 39 वाले 63, 38 वाले 127, 37 वाले 46, अशा प्रकारे मैदानी चाचणीमध्ये मुलांना रँक वाईज मार्क अशा प्रकारे मिळालेले आहेत. तर आता जर आपण मागच्या कट ऑफचा जर विचार केला तर 30च्या जवळपासच मैदानी चाचणीचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसत आहे. तर आता जर आपण विचार केला तर यावेळेस मागच्या वेळेस 185 जागा होत्या, पण यावेळेस 445 इतक्या जागा आहेत. तर यावेळेस कट ऑफ नक्कीच खाली येणार आहे. नवी मुंबईला ज्यांनी अर्ज केलेला आहे, मी आधीपासूनच जिल्हा विशेषच्या व्हिडिओ पासूनच सांगत आलेलो आहे की नवी मुंबईला बऱ्यापैकी तुम्ही, ज्यांनी नवी मुंबईला अर्ज केलेला आहे, बऱ्यापैकी तुम्ही फायद्यातच पडलेले आहेत. नवी मुंबईला नक्कीच तुम्हाला फायनल मेरिट असो की ग्राउंडचं मेरिट असो, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर आता जर बघितलं तर ग्राउंडचा मेरिटचा जर बघितलं तर आपण जर 36च्या जवळपास म्हणजे 34, 35, 32 या दरम्यानच मेरिट नवी मुंबईचा आपल्याला यावेळेसच्या जर आपण विचार केला तर नवी मुंबईच्या यावेळेच्या, आता समजा 445 जागा आहे, पण यावेळेसच्या जर आपण 3-4 दिवसांच्या ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 32, 34, 36 या दरम्यानच आपल्याला मेरिट लागताना दिसत आहे. यावेळेस असं या टाईपच मेरिट लागणार आहे, कारण की अर्ज संख्या पण त्या मानाने, जागांच्या मानाने तिथं इतकी वगैरे काही आलेली नाहीये. त्यामुळे नवी मुंबईला नक्कीच ज्यांनी अर्ज केलेला आहे ते नक्कीच फायद्यात यावेळेस पडणार आहे. मी जिल्हा विशेषच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं बऱ्यापैकी. तर आता या 2-4 दिवसांचा जर आपण विचार केला ग्राउंडचा, तर नक्कीच आपल्याला 32, 33, 32, 34,
36 या दरम्यानच मेरिट लागेल, याच्यावरती वगैरे काही लागू शकत नाही. म्हणजे बऱ्यापैकी जागा पण यावेळेस चांगल्या आहेत आणि अर्ज संख्या पण बऱ्यापैकी जागांच्या कम्पॅरिझन मध्ये कमी आहे. त्यामुळे आपल्याला मेरिट हे नक्कीच खाली येणार आहेत व आणखी आपण प्रत्येक दिवसाच्या ग्राउंडची अपडेट अशाच प्रकारे देणार आहे. म्हणजे आता याचं 10चं 11चं 12चं सर्व सर्व ग्राउंडचं आपण नवी मुंबईच्या प्रत्येक दिवसाच्या ग्राउंडचं अशाच प्रकारे अपडेट देणार आहे. त्यामुळे ज्यांनी नवी मुंबईला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला समोरचे प्रत्येक अपडेट्स प्रत्येक दिवसाच्या मैदानी चाचणीचे गुण रँक वाईज मी तुमच्या समोर आपल्या युट्यूबच्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे ज्यांनी नवी मुंबईला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.